चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. सर नमस्ते. त्याचबरोबर आहेत त्यांचे चिरंजीव डॉक्टर ओंकार हेंद्रे. नमस्ते. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण बघितलं की एखाद्या दाम्पत्याला जर का अपत्य हवं असेल तर त्यासाठी उशीर जर का झाला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय गरजेचं असतं. विशेषतः मागच्या भागामध्ये आपण बघितलं की पुरुषांच्यासाठी काउन्सिलिंग नेमकं कशा पद्धतीचं असतं, त्यांना कोणकोणत्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात याबद्दल आपण बघितलं. पण आज मात्र मला डॉक्टर तुम्हाला विचारायचं आहे की महिलांच्यासाठी काउन्सिलिंग कशा पद्धतीनं केलं जाईल. आजकाल असं बघितलं जातं की बऱ्याचशा प्रेग्नन्सीज इव्हन आम्ही आता ओपीडीत बघतो त्या अनप्लॅन्ड असतात. म्हणजे माहीतच नसतं की पिरियड मिस झाला. लास्ट पिरियड कधी होता, महिन्याभरापूर्वी कधीतरी येऊन गेला असेल, मग 2-3 आठवडे झाले काही झालं नाही म्हणून घरात UPT केली, पॉझिटिव्ह आली आणि मग ती मुलगी आलेली असते आणि तिला माहीत नसतं आणि मग तिला हे पण आठवत नसतं की गेल्या आता जनरली हा जो काही 6 आठवड्याच्या आसपासचा 6 ते 10 आठवड्याचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीत ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतो आम्ही, म्हणजे बाळाचे सगळे अवयव, बरोबर, सगळ्या महत्त्वाच्या सिस्टीम लाईक हार्ट, मेंदू ह्याची सुरुवातीची वाढ असते आणि हा अत्यंत क्रुशियल टाइम असतो त्या बाळासाठी की ह्या कालावधीत कुठलीही कमतरता त्या स्त्रीला नसली पाहिजे. बट तिला माहीतच नसतं ती प्रेग्नेंट आहे. आमच्याकडे तर असे पण पेशंट्स आम्ही पाहिलेले आहेत की ते येतात आणि म्हणतात की आमचं काही प्लॅन नव्हतं, गेल्या आठवड्यातच मी गोव्याला जाऊन पार्टी करून आले आणि भरपूर काही मी तिथं एन्जॉय केलंय. मग आता अशा ह्याच्यामध्ये जर तुम्ही प्लॅन केलीत तुमची प्रेग्नन्सी तर त्याच्या आधी तुम्हाला म्हणजे विशेषतः स्त्रीला, कारण बाळ शेवटी तिलाच वाढवायचं, बरोबर, त्यामुळे तिला स्वतःच्या अंगातले जे काही कमतरता आहेत त्या जर असतील तर त्या शोधून काढून दूर केल्या पाहिजेत. आता गेल्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं थायरॉइड हे 12 आठवड्यापर्यंत बाळाला हे आईच्या थायरॉइड ग्रंथींमधून मिळतं. बर, तर हे जर थायरॉइडचं प्रमाण आईच्या रक्तात जर जास्त असेल किंवा कमी असेल, तर जर कमी असेल तर बाळाच्या मेंदूची वाढ कमी होऊ शकते. जर जास्त असेल तर बाळामध्ये सुद्धा थायरॉइडचं प्रमाण जास्त होऊन बाळाचं सुद्धा मेटाबॉलिक रेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बाळाची नाडी म्हणा किंवा बाळाचं हार्ट ते खूप जास्त प्रमाणात ब्लड पंप करू शकतं. सो थायरॉइड जास्त आणि कमी दोन्हीचाही बाळामध्ये परिणाम होऊ शकतो. आणि आजकाल आता मीठ आयोडाइज्ड केलंय सरकारनं, त्यामुळे तो जो काही गॉयटरचा जो बाबांनी त्यांच्या काळात बघितला असेल तो म्हणजे असं गळ्याच्या गंडमाळा ज्याला आपण म्हणतो तसा, म्हणजे आम्ही लहान असताना टीव्हीवर ऍड यायची आयोडाइज नमक खाव वगैरे बातम्यांच्या वेळेला, बरोबर. तर त्याचं प्रमाण आता कमी आहे. बट सब क्लिनिकल किंवा अँटीबॉडीज अगेन्स्ट थायरॉइड रिसेप्टर्स ह्याचं प्रमाण आजकाल वाढलंय ऑटोइम्युन डिसीजचं. त्यामुळे थायरॉइडचा एक बेसिक चेकअप हा म्हणजे आपल्याला जर बाळ हवं असेल तर करून घेतलेला चांगला कधी. ओके. त्याबरोबर अशा 3 डेफिशियन्सीज आहेत ज्या आपल्याकडे रॅम्पंट बघायला मिळतात थायरॉइड बरोबरच. ह्या म्हणजे व्हिटॅमिन्सच्या डेफिशियन्सीज. आजकाल आपण बाहेर शक्यतो जात नाही. पूर्वी माणसं शेतात काम करायची, बाहेर फिरायची, त्यामुळं व्हिटॅमिन डीचं प्रमाण लोकांमध्ये असायचं, कारण व्हिटॅमिन डी हे शेवटी कोवळं होऊन तुमच्या त्वचेवर पडल्यानंतर ते कन्व्हर्ट होतं. बट व्हिटॅमिन डी बैठं काम असलेल्या किंवा इंडोर काम असलेल्या लोकांचं जर तुम्ही आज जर करून बघितलं तर सगळ्यांना डेफिशियन्सी येते. आणि ही डेफिशियन्सी दूर करणं फार अवघड काम नाही आहे. 4 गोळ्या घ्यायला लागतात महिन्यातून, फक्त एक आठवड्यात एक. एवढ्यानं किंवा उन्हात गेलं तरी चालते की. उन्हात आजकाल कोणी जात नाही. सकाळी उठून कोवळ्या उन्हात फिरायला जा तर कितीतरी रंग बदलतो, हेही त्याच्या मागचं एक कारण नाही. आता रंग कधी बदलतो जेव्हा तुम्ही कडक उन्हात गेला. तर कोवळ्या उन्हात जर तुम्ही गेला सकाळी तर रंग बदलायचं काहीच कारण नाही. त्यामुळं नैसर्गिक व्हिटॅमिन D3ची डेव्हलपमेंट आपल्या शरीरात. मला एकच हा प्रश्न तिथे विचारायचा आहे की आता जसं तुम्ही म्हणालात की महिन्यातनं 4 गोळ्या घेतल्या तरी सुद्धा ती डेफिशियन्सी भरू शकते. समजा जर का एखादी स्त्री रोज सकाळी उन्हामध्ये जायला लागली, चालायला लागली किंवा काय, तर साधारण किती दिवसामध्ये हा तिची डेफिशियन्सी आहे तर ती भरून येऊ शकते? 2-3 महिने लागतात. ते असं काही लगेच बरोबर. पण नॅचरली जर का भरून यायची असेल तर 2-3 महिने लागतात. ऑलरेडी डेफिशियंट पेशंट आहे ना, ते भरून काढायला 2-3 महिने लागतात.
रेग्युलर जात असेल तर डेफिशियन्सी व्हायचं काय कारणच नाही. बरोबर. हा, मग तो प्रश्नच येणार नाही. पण पण फक्त डेफिशियन्सी जस्ट विचारलं की गोळ्या घेणं आणि प्रत्यक्ष उन्हात जाणं यामधला फरक हा. तर ते तसंच प्रत्येकाच्या ठरवलं जातं. ह्याच्यावर प्रत्येकाच्या अवलंबून आहे. ह्याच्यावर आहे की ते उन्हात जाणार आहे का सकाळी उठून तेवढं रेग्युलरली. आणि दुसरी गोष्ट, आता दुसरी डेफिशियन्सी सांगायची झाली तर व्हिटॅमिन B12. आपल्याकडे काही लोक व्हेज असतात. हो. व्हेज अन्नामध्ये व्हिटॅमिन B12 नसतं. हे पूर्ण प्राणीजन्य पदार्थ आहे. तर B12 डेफिशियन्सी व्हेज लोकांमध्ये शक्यतो आढळते. त्याच्यासाठी सुद्धा गोळ्या आहेत. बट आणि B12 मुळे काय फक्त बाळावरच नाही, आईवरचा परिणाम होतो की आईचं रक्त तयार होण्याची क्षमता कमी होते B12 मुळे. जसं लोह कमी पडल्यामुळं ॲनिमिया होतो, तसाच एक वेगळ्या प्रकारचा ॲनिमिया आहे जो B12च्या डेफिशियन्सी नव्हतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फोलिक ॲसिड. फोलिक ॲसिड हे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणजे बाळाच्या मज्जारज्जू आणि मेंदूच्या वाढीमध्ये जे काही डिफेक्ट्स होतात ते प्रिव्हेंट करतं. ओके. तर फोलिक ॲसिडची डेफिशियन्सी असताना जर कोणी प्रेग्नन्सी जर असेल तर त्याच्यामध्ये बाळामध्ये व्यंग असायचे चान्सेस वाढतात. तर अशा ज्या काही कमतरता आहेत ह्या एक प्री प्रेग्नन्सी चेकअपमध्ये जर तुम्ही दाखवून घेतलं डॉक्टरांना किंवा जर जस्ट सल्ला घेतला, एक 3-4 रक्ताच्या तपासण्या, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून जातात. त्याच्यावर आपल्याला उपाय करता येतो. आणि हा जो काही ऑर्गॅनिझेशनचा क्रुशियल टाइम आहे जेव्हा की प्रेग्नन्सी आहे का नाही मुलींना माहित नसतं, त्या काळात त्या मुलींची योग्य प्रकारे त्यांना ट्रीटमेंट मिळू शकते. त्या ट्रीटमेंट पेक्षा त्या धष्टपुष्ट असतात ते बाळ वाढवायला. बरोबर. तर त्यामुळं ह्या डेफिशियन्सीज बद्दल त्यांनी थोडासा विचार करायला पाहिजे. त्यानंतर झालं तर बाकी काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील तर नाही. पण मला एक असं म्हणायचं माहिती आहे का, थोडक्यात काय म्हणजे आपल्या जनरल लाईफमध्ये आपण जो एक एक्झाम्पल घेऊ शकतोय की आता समजा आता तुम्हाला एक लांब उडी मारायची आहे, तर यू हॅव टू टेक द स्टार्ट. बरोबर. डायरेक्ट जाऊन तुम्ही आता इथून अशी उडी मारायची म्हणजे तर तुम्ही काय उडी जास्त लांब जाऊ शकत नाही. तशी प्रेग्नन्सीसुद्धा जी आहे ना, यू हॅव टू प्रिपेअर फॉर दॅट. म्हणजे असं नाही की गेलं मी प्रेग्नंट झाले, अरे जर तू काय स्टार्ट घेतलास तर ती प्रेग्नन्सी सुलभपणे, तो 9 महिन्याचा जो काही कालावधी आहे तो सुलभपणे तुम्ही म्हणजे क्रॉस करू शकता. बरोबर. आणि अनप्लॅन्ड तुम्ही त्याला सामोरं गेला तर आता तुम्हाला सांगतो की नाही की न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणून त्याने सांगितलं आहे ते. तर म्हणजे मेंदूच्या कवटीची कमतरता, म्हणजे कवटीच नाही, ब्रेन पूर्ण बाहेर, त्याला ॲनेन्केफॅली म्हणतात ते म्हणा. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे याला ऑसिपिटल एम्पॅलोसिल म्हणजे जसं पाठीच्या कण्यावरती मेनिंगोमायलोसिल नावाची एक गाठ तयार असते, तसं त्या ह्याच्यावर सुद्धा आपल्या ऑसिपिटल म्हणजे ज्या पाठीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला असं एक बोंगा येत होता, म्हणजे मेंदू सगळा तिथं बाहेर येतो. मग तर क्लोज न्यूरल ट्यूब डिफेक्ट, मग स्पायना बायपिडा, म्हणजे हे सगळे ओपन न्यूरल ट्यूब डिफेक्ट जे आहेत ना, हे सगळे म्हणजे फोलिक ॲसिडच्या डेफिशियन्सी असलेल्या प्रत्येक माणसाला होतं असं नाही, पण त्याच्यामध्ये म्हणजे प्रमाण जास्त पर्सेंटेज त्याच्यामध्ये म्हणजे प्रादुर्भाव त्याच्यामध्ये त्या अशा पेशंटांमध्ये जास्ती असतो. म्हणून समजा जर काय त्या एखाद्या पेशंटला पहिल्या बाळामध्ये हे असं व्यंग जर असेल तर यू हॅव टू स्टार्ट प्राईम विथ फोलिक ॲसिड. एक 3 महिने ते 4 महिने तुम्हाला फोलिक ॲसिड तिला द्यायला लागतात, मगच तिला प्रेग्नन्सीला सामोरं जाणं गरजेचं आहे. म्हणजे हे थोडक्यात थोडक्यात जर का बघायला गेलं तर फॉलिक ॲसिड असेल, व्हिटॅमिन B12 असेल किंवा D3 ह्या थायरॉइड, ह्या चारीची जर का टेस्ट करून बघितली आणि त्याच्यातली जर का काही कमतरता असेल तर ही सुरुवातीला भरून काढली तर ती बाई म्हणजे ती स्त्री प्रेग्नन्सीसाठी एक कॅपेबल आहे असं म्हणायला हरकत नाही. मगाशी डॉक्टर तुम्ही बोलताना एक उल्लेख केलेला होता की काही रोग किंवा काही अवस्था ज्या पूर्वीच्या काळी होत्या त्या आत्ता नाही आहेत, जसं तुम्ही गंडमाळेचा उल्लेख केला. डॉक्टर, तुमच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत, तर अजून असे कुठले रोग आहेत की ज्यामुळं तब्येतीवर परिणाम होऊ शकतो? जसं त्यांनी सांगितलं की आयोडीनची कमतरता किंवा असेल तर हा गंडमाळेसारखा एक आजार होऊ शकतो, म्हणजे तो पुढं बाळामध्ये पण येऊ शकतो असं नाही. आता तुम्हाला सांगतो की आमच्या काळातले आजार हे वेगळे आणि आत्ताचे मॉडर्न युगामधले आजार वेगळे. तुम्हाला सांगतो आत्ता जे आजार आहेत ना, डायबिटीस, ब्लड प्रेशर,
मग नंतर ॲनिमियाचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. आणि ह्या सगळ्या पोल्युशनमुळं दम्याचे आजार, अस्थमा बराच म्हणजे वाढलेला आहे. आमच्या वेळेस जे इपिलिप्सी होतं ते इपिलिप्सीचं प्रमाण तेवढंच आहे. आता त्यात काय फारसा काय फरक पडलेला नाही. इपिलिप्सी म्हणजे फिट येणं होय, फेफरं किंवा फिट येण्याचे म्हणतो आपण. ते इपिलिप्सीचं प्रमाण असं काय फारसं वाढलेलं नाही. पण कार्डिओवॅस्क्युलर हे सगळे एपिसोड्स म्हणजे हृदयाचे हे जे काय दोष आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या मॉडर्न लाईफस्टाईलमुळं म्हणजे भरपूर त्यात वाढ झालेली आहे. डायबिटीस तर तुम्हाला सांगतो की आता जवळजवळ मी परवाच आमच्या मेडिसिनचे डॉक्टर आहेत, डॉक्टर वाघ, त्यांच्याशी चर्चा करत होतो. तो म्हटला एव्हरी 6th पर्सन इज डायबेटिक नाव इन इंडिया. हे प्रत्येक 6 म्हणजे आपलं जर पॉप्युलेशन आहे त्या 6 माणसांच्या मागे त्यातला 1 माणूस हा डायबिटीस आता झालेला आहे. 1 माणूस ब्लड प्रेशरनं ग्रासलेला आहे. 1 माणूस म्हणजे कार्डिओवॅस्क्युलर डिसीजनं झालेला आहे. म्हणजे दम्याचं सुद्धा आता प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे इतकी धूळ आहे, हायड्रोकार्बन्स आहेत. मग नंतर आता म्हणजे आपल्याकडे झाडं इतकी तोडलेली आहेत, जंगलचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. त्यामुळं म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि हे जे काही बाकीचे जे गॅसेस आहेत याचा सगळा या हवेमध्ये भरपूर म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले लंग्स चांगले राहतील असं नाही आहे. पूर्वी म्हणजे आता तरी बघायला गेलं तर म्हणजे स्मोकिंगसाठी भरपूर अवेअरनेस आता आलेला आहे. पूर्वी आमच्या म्हणजे काळामध्ये स्मोकिंग हा सगळ्यात मोठा हे असं, कारण स्मोकिंग त्यावेळेस फॅशन होती. पण आता म्हणजे सारखं त्याच्यावर असं बंबार्डिंग चाललं आहे ना की बाबा त्या स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, तुमच्या ह्याला कॅन्सर. आणि आपण बघतच आहोत आता ह्याचे तंबाखू आणि तंबाखूजन्य जे काही पदार्थ सेवन करणे किंवा त्याचं म्हणजे आणि मागच्या आठवड्यामध्ये पण डॉक्टर तुम्ही सांगितलं की असा जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करताना लोकांना सांगितलं की तुम्ही तुमची व्यसनं सोडा अशा पद्धतीची, तर ते पुढंच गेल्यानंतर ते फ्रुटफुल झालेले आहेत सगळ्या केसेस. नाही पण ते आता प्रमाण कमी आले, मी तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे आणि पण दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रमाण पुरुषांमध्ये कमी आले. पण मॉडर्न ज्या काही स्त्रिया आहेत ह्या आता पूर्वी आमच्या काळात स्मोक करत नव्हत्या, त्या आता सर्रास स्मोक करायला लागल्या. पण दुसरी गोष्ट म्हणजे ते नवीन आता काहीतरी हुक्का वगैरे काहीतरी ते चाललं आहे. ते सगळं आपण दररोज पेपरमध्ये वाचतो, ड्रग्स हे सगळे आलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा शेवटी तुमच्या प्रेग्नन्सीवर दुष्परिणाम हा होणारच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हेल्थला आणि होणाऱ्या प्रेग्नन्सीला या दोन्हीही गोष्टीला ह्या अपायकारक आणि हानिकारक असल्यामुळं ह्याच्यावरती आपण स्वतः मनावर कंट्रोल ठेवणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. डॉक्टरांना अजून काही प्रश्न विचारायचे आहेत पण या ब्रेकनंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये. माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण हेंद्रे आणि डॉक्टर ओंकार हेंद्रे. डॉक्टर, तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की मगाशी बोलता बोलता डॉक्टरांनी एक उल्लेख केला की तो म्हणजे महिलांच्यामध्ये स्मोकिंगचं आणि हुक्का किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं, थोडक्यात व्यसनांचं प्रमाण आजकालच्या वाढलेलं आहे. जेव्हा तुमच्याकडे एखादी महिला काउन्सिलिंगसाठी येते आणि जेव्हा तुमच्या लक्षात येतं की या महिलेला एखादं व्यसन आहे, तर तुम्ही कसं हँडल करता अशी केस? आता बेसिकली तिला ते बाळ 9 महिने वाढवायचं. हो. तर त्या 9 महिन्यात ती काहीच करू शकत नाही. इव्हन पुढचे वर्ष 1.5 वर्ष तिला त्या बाळाला दूध पण पाजायचं. तर ह्यातलं तुम्ही जे म्हणलात की स्मोकिंग म्हणजे निकोटीन, बेसिकली तंबाखूचा कुठलाही प्रकार, निकोटीन, अल्कोहोल म्हणजे दारूचा कुठलाही प्रकार, त्यानंतर बाकी सगळे ड्रग्स, हे सर्व ड्रग्स हे रक्तात जात असल्यामुळे शेवटी ते रक्तातून बाळाकडे जातात आणि ह्या प्रत्येक ड्रगनं बाळावर दुष्परिणाम होतो. म्हणजे स्मोकिंगमुळे बाळाच्या मेंदूची वाढ नीट होत नाही.
अल्कोहोलमुळे अल्कोहोलचा पण परिणाम हा बाळाच्या मेंदूवर आणि बाळाच्या हार्टवर सुद्धा होतो. बर. बाकीच्या ड्रग्सचा सुद्धा असंच आहे. म्हणजे ह्यातल्या कुठलाही ड्रग जर ती स्त्री घेत असेल तर सुदृढ बाळ होईलच ह्याची काही गॅरंटी कोणी देऊ नाही शकत. आणि ते सुदृढ बाळ प्रथमदर्शनी सुद्धा झालं तरी पण त्याला पुढे आयुष्यात काही काळजी म्हणजे प्रॉब्लेम येणार नाहीत असं सांगता असं सांगता येत नाही. तर त्यामुळे हे असं असल्यामुळं म्हणजे ज्यांना बाळ हवं असतं अशा मुली व्यसनं सोडतात, म्हणजे स्वतःहून सोडतात. आणि ह्या व्यसनांमुळे आणि एक दुसरी गोष्ट आहे की त्यांच्या सुद्धा आता शुक्रजंतूंची कशी क्वालिटी खराब होते. आपल्या बॉडीतले सगळ्यात नाजूक ज्या सेल्स असतात हे आपले गॅमेट्स असतात. गॅमेट्स म्हणजे शुक्रजंतू पुरुषांची आणि स्त्रियांची ओव्हम्स म्हणजे अंडी. तर ती सुद्धा सगळ्यात जास्त तीच सगळ्यात जास्त अफेक्ट होतात. बरोबर, कारण सगळ्यात नाजूक सेल्स आहेत, सगळ्यात नाजूक सेल्स आहेत त्या. मग असं असल्यामुळं जर स्त्रीला सुद्धा व्यसन असेल तर तिला सुद्धा व्यंधत्वाचं कारण हे त्याच्यामध्ये असू शकतं. बरोबर. आणि मग त्यामुळे मग हे काउन्सिलिंग आम्ही करतोच. म्हणजे जर समजा असं जर कोणी जर सांगितलं आम्हाला तर आम्ही हे काउन्सिलिंग तर नक्कीच करतो. त्याबरोबर आता बाबा म्हणले तसे मधुमेह किंवा हाय ब्लड प्रेशर हे आता आजार वाढलेत आणि ह्या आजारांची रुटीन तुम्ही नॉन प्रेग्नेंट स्टेटमध्ये जी काही ड्रग ऑफ चॉईस आहेत की हे औषध घ्या ह्याच्यासाठी, त्या औषधांचा बाळावर परिणाम होऊ शकतो. इव्हन इपिलेप्सी ह्या सर्व ठिकाणी जर समजा तुम्हाला असे काही आजार असतील तर आपल्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन औषधं चेंज करून घ्यावे लागतात, की अशी औषधं घ्यायला लागतात की ज्याच्यामुळे बाळावर परिणाम होणार. आणि मग त्यावेळेला ती औषधं चेंज करून मग तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन केली पाहिजे. आणि तुमचा जो प्रायमरी डिसीज असेल, जर समजा डायबिटीस असेल तर शुगर कंट्रोल करून मग यू शुड गो फॉर प्रेग्नन्सी. बीपी सेम थिंग, इपिलेप्सी सेम थिंग. तर ह्या सर्व मेडिकल कंडिशन्समध्ये आधी स्वतःला स्टेबल करून घेतलं पाहिजे तर तुम्ही ते बाळ वाढवू शकता. अगदी बरोबर. डॉक्टर, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्यामध्ये फॅमिली हिस्ट्री ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असते का? फॅमिलीचे आजार म्हणजे आता हे सगळे डायबिटिक जे आई आणि वडील असतील तर त्या मुलीला डायबिटीस होण्याची शक्यता दाट असते. आणि हल्ली म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे गरोदरपणातला डायबिटीसचा जो प्रादुर्भाव आहे हा सुद्धा वाढलेला आहे. आता आपण मगाशी जे काही चर्चा करत होतो की हे डायबिटीस आजार, तर डायबिटीसमुळं होणारे दुष्परिणाम गरोदरपणावर आणि डायबिटीसच्या औषधांमुळे होणारे दुष्परिणाम दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यामुळं आता प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग कशासाठी, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स तुमचा व्यवस्थितच झाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची शुगर कंट्रोल ही स्ट्रिक्ट थ्रूआउट प्रेग्नन्सी व्यवस्थितच झाली पाहिजे. तरच तुमचं म्हणजे फ्रुटफुल तुमची प्रेग्नन्सी जी आहे ही निर्दोष होऊ शकते. सेम थिंग आता ब्लड प्रेशर. म्हणजे आता आपण जेव्हा म्हणजे आता पुन्हा चर्चा करूच आपण की प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर त्या प्रेग्नन्सी गर्भधारणेतलं होणारं म्हणजे उच्च रक्तदाब आणि प्री एक्झिस्टिंग ब्लड प्रेशर. म्हणजे आता पहिलेच आधीच ब्लड प्रेशर आहे आणि त्यात हे नवीन प्रेग्नन्सी आहे. म्हणजे आमचे वडील तेव्हा म्हणायचे म्हणजे आधीच मरकट त्यामध्ये मद्य प्याला. म्हणजे पहिल्या तुम्ही आधीच आजारी आहे, तुम्ही डायबिटिक आधीच आहे आणि तुम्ही परत तरी ही जोखीम तुम्ही समजा आता कार्डिओवॅस्क्युलर हार्ट डिसीज म्हणजे समजा हृदयाचे हे काय म्हणतात त्याला रक्तपुरवठा कमी आहे, इशिमिक हार्ट डिसीज आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे रोमॅटिक व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज आहे किंवा जन्मताच काही स्त्रियांना म्हणजे हार्टचे काही व्यंग असतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सगळ्या कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं असतं. आणि ॲट द सेम टाईम प्रेग्नन्सीमध्ये त्यातले वापरणारे जे ड्रग्स आहेत ह्या ड्रग्सचा त्याच्यावर दुष्परिणाम होणार नाही हे तितकंच बघून त्याप्रमाणे आपण प्रेग्नन्सीच्या सामोरं जायला लागतं. की असं नाही की आता ते पूर्वीचे आता प्रेग्नंट झाल्यावर मी बदलते. अरे पण प्रेग्नंट झाली का नाही हे कळणार कधी, तर जेव्हा तुझी मासिक पाळी म्हणजे हे काय त्याला येणार नाही आणि त्यानंतर तुम्ही 8 ते 10 दिवस वाट बघणार. 8-10 दिवसानंतर वाट बघितल्यानंतर मग त्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सी आहे का नाही टेस्ट करणार. तर हे म्हणजे काय म्हणायचं त्याला नंतरचं शहाणपण हे काय उपयोगाचं नाही. अगोदरपासून ही सगळी तयारी आता आपण पूर्वतयारी करायची आहे.
लग्न झालं आहे, ठीक आहे की तुम्हाला लवकर प्रेग्नन्सी नको आहे, त्याचीसुद्धा काउन्सिलिंग आहे. म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सी नको असेल तर म्हणजे कोणतेही शरीरावरती किंवा गरोदरपणा होण्यासाठी किंवा तुमच्या फर्टिलिटीवर दुष्परिणाम न होणारे गर्भनिरोधक म्हणजे उपचार पद्धती आहे. बरोबर. तो वेगळा सब्जेक्ट आहे. तर तो त्यासाठी सुद्धा करायला पाहिजे. तुम्ही आता यू आर टेकन इनफ टाईम की समजा एखाद्याने सांगितलं की आता मी एक 2 वर्ष मला प्रेग्नन्सी नको आहे. हे जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी नको आहे असं तुम्ही म्हणता की नाही, जेव्हा प्रेग्नन्सी हवी आहे तुम्ही काय अचानक येऊन आता 2 वर्ष झाली चला मला आता उद्याच्या उद्या प्रेग्नन्सी पाहिजे असं म्हणून सांगा. सो यू शुड प्लॅन इट. प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचा कंट्रोल राहू शकतो. आणि हा कंट्रोल राहून म्हणजे तुमचं प्रेग्नन्सी जी आहे, आता प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस असेल त्याच्यामध्ये हार्टचे डिसिजेसचं म्हणजे शुगर कंट्रोल जर चांगला नसला तर हृदयाचे व्यंगचं प्रमाण बाळामध्ये प्रमाण जास्त असतं. दुसरी गोष्ट बाळाच्या भोवतीचं पाणी जे आहे हे जास्त वाढू शकते. त्यानंतर त्याचबरोबर बाळ जे आहे हे म्हणजे ओव्हरवेट किंवा त्याला मॅक्रोसोमिया आम्ही म्हणतो. म्हणजे बाळाचं ॲक्च्युली त्याच्या शरीरामध्ये म्हणजे ते बाळच मोठं होतं. म्हणजे कधी कधी 4 किलो 4.5 किलो 5 किलोचं एवढेसुद्धा ते डायबिटिक मदरला बाळ होऊ शकतात. अरे बापरे. मग हे सगळं जर तुम्ही प्रेग्नन्सीला सामोरं जाण्यापूर्वी जर तुम्ही शुगर कंट्रोल जर केली तर ते होऊ शकत नाही ना, होणार नाही. आणि बाळ येणार आहे ते हेल्दी राहील. आणि आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आता करिअर ओरिएंटेड स्त्रियांमुळं त्या ऑलरेडी 30च्या म्हणजे पूर्वीची प्रेग्नन्सी कशी असायची, विशित प्रेग्नन्सी आहे. आमच्या काळामध्ये विशित प्रेग्नन्सी असायची, लवकर लवकर लग्न व्हायची, लवकर लवकर पोरं व्हायची. त्यामुळे ते फारसं काय म्हणजे फारसा म्हणजे परिणाम नसायचा, फारसे आजार नव्हते. आता जेव्हा ऑलरेडी शी हॅज क्रॉस 30 इयर्स म्हणजे कित्येक 34व्या 35व्या वर्षीच्या स्त्रियांना आता हे सगळे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आहे, त्यानंतर थायरॉइड आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच आहेत. आणि त्यामध्ये आपलं जंक फूड खायचं जे हे आहे त्याच्यामुळं पालेभाज्या खायच्या नाहीत. मग नंतर त्याचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी, फोलिक ॲसिड डेफिशियन्सी, मग ह्या सगळ्या डेफिशियन्सीमुळं शेवटी तुम्हाला ॲनिमिया पण आहे. ॲनिमियाचे तर दुष्परिणाम तुमच्या शरीरावर पण आहेत, गरोदरपणावर आहेत आणि पुढं तुमची प्रेग्नन्सी जी आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असंख्य म्हणजे प्रश्न तुम्हाला भेडसावत असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जर विचार केला तर हे म्हणजे ह्या सगळे डिसिजेस जे आहेत, एक्झिस्टिंग डिसिजेस जे आहेत, ह्या कंट्रोल करूनच प्रेग्नन्सीला म्हणजे सामोरं जाणं हे संयुक्तिक आहे असं तर मला तर वाटतं. आणि परत तुम्ही सांगितलं फॅमिली हिस्ट्रीचे सुद्धा बरेच त्याच्यावर परिणाम असतात. त्याच्यावर प्रिव्हियस प्रेग्नन्सीच्या आधीच्या प्रेग्नन्सीचा परिणाम असतो. फॅमिली हिस्ट्रीमध्ये आता जर समजा आईला किंवा बहिणीला प्रेग्नन्सीमध्ये तिचं ब्लड प्रेशर वाढलं असेल तर पेशंटचं पण ब्लड प्रेशर वाढू शकतं. बरं. प्रेग्नन्सीचं म्हणजे बाबाजी म्हणाले की प्रेग्नन्सी इंड्युस्ड ब्लड प्रेशर हे होऊ शकतं. त्यानंतर फॅमिली हिस्ट्रीमध्ये आता आपल्याकडे आत्याचा मुलगा, मामाची मुलगी बरंच कॉमन आहे. बरोबर. तर असं जर म्हणजे आपतात लग्न जर असेल तर बाळामध्ये व्यंग असायचं प्रमाण हे जास्त असतं. बरोबर. आणि हे माहीत असून सुद्धा आपतात लग्न केली जातात. नाही मामाची पोरगी म्हणजे हक्काची बायको असं बऱ्याच खेड्यामध्ये असं म्हणजे प्रथा प्रचलित आहे. आणि काय माहिती आहे का की अशा प्रेग्नन्सीजमध्ये तिच्या आईवडिलांचं सुद्धा म्हणजे रक्ताच्या नात्यातच लग्न झालेलं असतं. पण त्याचे परिणाम होणाऱ्या बाळावर होऊ शकतात. बाळावर कशाला, प्रेग्नन्सी लॉस बराच होतो. म्हणजे हे काय वारंवारचे गर्भपाताचं हे त्यातलं एक प्रमुख कारण जे आहे रक्ताच्या नात्यात झालेली लग्न. मग आता भरपूर 3-3, 4-4, 5-5 वर्षच होतात. आणि आपल्याकडे तर हा असा पायंडाच असल्यामुळे पिढ्यानपिढ्या ते एकमेकांशी रिलेटेड असतं. बरोबर. म्हणजे ह्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये सुद्धा असंच काहीतरी झालेलं असतं. ते सांगतो ना, तुम्ही जर काही फॅमिली ट्री जर काढला ना तर ते सगळे असे गुंतेच दिसत आहेत. ह्याची मावशी, ही आत्या
ते मामा त्यांची मुलं, ह्या आत्या ह्या मामाची मुलं, ह्या आत्या ह्या मामाची मुलं, परत ते इथं खाली आल्यानंतर ह्या आत्या आणि मामाची मुलं. प्रेग्नन्सी तुम्हाला सांगतो की पुढं जातच नाही. म्हणजे बरेच मिस्ड ॲबॉर्शन होतात, म्हणजे गर्भधारणा होते. म्हणजे याला काही जेनेटिक कारण आहे, हे एकच ह्याला हे जेनेटिकच कारण आहे. जेनेटिकच कारण कारण आहे. जी रेसेसिव्ह म्हणजे हम्म. जी गुणसूत्र ही व्यक्त होत नाहीत अनलेस अँड अंटिल तीच गुणसूत्र असतील, दोघांच्याकडनं आल्यावर. दोघांच्याकडनं आली, बरोबर. तीच गुणसूत्र आली तरच ती व्यक्त होतात. हम्म. अशी ही रेसेसिव्ह जी गुणसूत्र असतात ही अशी रक्ताच्या नात्यात लग्न केलं असल्यामुळे ती दोघांकडे असतात आणि मग ती त्या बाळामध्ये आल्यामुळं ते बऱ्याचदा ते पुढे जात नाही. म्हणजे बाबा म्हणाले तसं मिस्ड अबॉर्शन, म्हणजे बाळ गर्भ राहतो पण रुजत नाही. ओ. हां, म्हणजे गर्भ राहतो, प्रेग्नन्सी होते, तुम्हाला गर्भाशयात गर्भ दिसतो, गर्भामध्ये हृदयाची स्पंदनं दिसतात आणि ते Suddenly 6 काहीतरी- आठवडे 7 आठवडे 8 आठवड्यानंतर तो गर्भ आतल्यात मृत होतो. हो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की नाही, ते त्यांनी जे सांगितलं ना मगाशी की ते म्हणजे रिसेसिव्ह ज्या काही हे आहेत. आता गुणसूत्र जे आहे की नाही, गुणसूत्रामध्ये म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्याला आम्ही जिनोटाईप आणि फिनोटाईप असं म्हणतो. फिनोटाईप म्हणजे दिसणार आणि जिनोटाईप म्हणजे आतलं असलं, म्हणजे अव्यक्त. तर ते बऱ्याच प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुमच्या डोळ्याचा रंग कसा असला पाहिजे, तुम्हाला बुद्धिमत्ता कशी असली पाहिजे, तुम्हाला म्हणजे तुमची उंची एकूणच किती असली पर्सनॅलिटी मध्ये पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये ते प्रत्येक दिसतं. गोष्टीला म्हणजे. जेनेटिक हे आहे. मग जेव्हा समजा ह्या 2 गुणसूत्रावर म्हणजे जोडी असते ना त्याची, हो. तर त्यातला एक जर काही वीक असला आणि दुसरा जर स्ट्रॉंग असला तर तो स्ट्रॉंग जो आहे त्याचे वैशिष्ट्य घेऊन ते बाळ जन्माला येतं. जन्माला येतं. मग याच्यामध्ये कसं होतं की समजा हे गुणसूत्राचा सगळा मिक्स असा झालेला असतं ना की दोन्हीही म्हणजे वीक असलेली गुणसूत्र एकत्र आली की मग त्याचं पुढं व्यंग जे आहे ते बाळामध्ये म्हणजे दृश्य आपल्याला स्वरूपात दिसतं आणि त्याचे हे सगळे म्हणजे प्रश्न निर्माण होतात आणि परिणाम होतात. त्यामुळं आपण किती वेळा सांगून तरीसुद्धा लोक काय होत नाही, नात्यात लग्न करतातच. रक्ताच्या नात्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्ताच्या नात्यात लग्न करू नये, तरच मग पुढची त्यामुळे पिढी जी आहे तर ती सुदृढ होऊ हो, शकते. सुदृढ होऊ शकते. नक्कीच हाच विषय घेऊन खरं तर पुढच्या वेळेला आपण बोलणार आहोत. कारण अजून कोणते असे आजार आहेत की ज्यामुळं प्रेग्नन्सीवर परिणाम होऊ शकतो, हा पुढच्या आठवड्यातला अतिशय महत्त्वाचा असा विषय असणार आहे. तेव्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. नमस्कार.